श्री शिवाय नमस्तुभ्यम. मागील भागामध्ये आपण मेष राशी मेष लग्नापासून कन्या लग्न कन्या राशीपर्यंत मंगळाचे जे भ्रमण 2 जूनला बदलणार आहे त्याविषयी संक्षिप्त माहिती घेतली. आता या भागामध्ये आपण पुढील 6 राशींची माहिती घेणार आहोत की तुळा लग्न तुळा राशीपासून मीन लग्न मीन राशीपर्यंतही माहिती घेणार आहोत. जर कुंडलीच्या प्रथम स्थानामध्ये 7 हा आकडा येत असेल अथवा कुंडलीमध्ये चंद्र ज्या ठिकाणी बसला आहे तिथे 7 आकडा आला असेल तर तुमचं तुळ लग्न आहे अथवा तुळ राशी आहे. तुळ लग्नाला मंगळ हा मार्केश होतो कारण तो द्वितीयेश सप्तमेश होतो. सप्तमेश सप्तमातून तुळ लग्नाच्या जातकांचे पुढील 2.5 महिन्यामध्ये हा मंगळ विवाह निश्चित करून देईल अथवा विवाह ठरवेल. फक्त विवाह ठरत असताना त्यांनी एक काळजी घ्यायची, घाईने कोणते निर्णय घेऊ नका कारण मंगळ हा शीघ्रतेचा कारक असल्यामुळे जसा विवाह ठरवेल तर तो विवाहामध्ये अडचणही निर्माण करेल. म्हणून घाईने विवाहाच्या बाबतीत निर्णय घेऊ नका. तुळ लग्नाच्या जातकांचे निश्चितपणे विवाह ठरणार आहेत. याचं कारण असं आहे की सप्तमाचा लाभेश म्हणजे पंचमेश सुद्धा गोचरीने पंचमातूनच जात आहे. त्यामुळे तुळ लग्नाच्या जातकांचे या मंगळाच्या भ्रमणामुळे पुढील 2.5 महिन्यामध्ये विवाह निश्चित होईल. कारण तो मंगळ धनेश पण आहे, धनेश सप्तमात आहे. म्हणजे जे तुळ लग्नाचे जातक मंगळाच्या अधिपत्याखाली येणारे व्यापार करतात म्हणजे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स भूमीच्या संदर्भामध्ये काही क्रय विक्रय अथवा बांधकाम क्षेत्रामध्ये काही व्यापार करतात तर त्यांना हा मंगळ निश्चितपणे धनाची अभिवृद्धी करून देणारा आहे. फक्त पार्टनर बरोबर ज्या तुळ लग्नाच्या जातकांचे विवाह झालेले आहेत त्यांनी पार्टनर बरोबर कोणत्याही प्रकारचे वाद घालू नये. जेवढं होईल तेवढं शांतता घ्यावी कारण मंगळ तुमच्या तनुस्थानाला दृष्टी दिल्यामुळे पहिल्या 5 दिवसामध्ये तुळ लग्नाच्या जातकांना सुद्धा हा मंगळ रागीटपणा देऊ शकतो, चिडचिडेपणा देऊ शकतो आणि त्यामुळे कामामध्ये चुका होऊ शकतात आणि काम बिघडू शकते. म्हणूनच तुळ लग्नाच्या जातकांनी धैर्याची त्या ठिकाणी परीक्षा आहे असं समजून धैर्य धारण केलं पाहिजे आणि कोणत्याही प्रकारे रागाला थारा न देता आपण शांततेने आपले कार्य केले पाहिजे. म्हणजे तुळ लग्नाच्या जातकांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये यशाची प्राप्ती होताना दिसून येईल. दशमाचं दशमस्थान हे सप्तम स्थान असल्यामुळे व्यापारामध्ये तुळ लग्नाच्या जातकांना निश्चितपणे पुढील 2.5 महिन्यामध्ये यशाची प्राप्ती होणार आहे. जे तुळ लग्नाचे जातक हे मिलिटरी, एअरफोर्स अथवा पोलीस यंत्रणेत कामाला आहेत त्यांना सुद्धा बढती आणि प्रमोशनचे योग आहेत. धनेश सप्तमातून आहे तर त्यामुळे हा मंगळ मार्केश मारक स्थानातून आहे. म्हणून मंगळाची कृपा प्राप्त होण्यासाठी तुळ लग्नाच्या जातकांनी गणपतीला प्रत्येक दिवशी जमले तर प्रत्येक दिवशी दुर्वा लाल फुल शमीपत्र हे व्हावे. नाही जमले तर किमान पक्षी मंगळवारी आणि बुधवारी तरी लाल फुल दुर्वा आणि शमीपत्र व्हावे जेणेकरून मंगळाची कृपा प्राप्त होईल. मंगळ ह्याचा अंमल मसुराच्या डाळीवर असल्यामुळे मंगळवारी मंगळाच्या होऱ्यामध्ये सूर्योदय झाल्यापासून 1 तास मसुराच्या डाळीचे जर सत्पात्री दान केले तर मंगळाची कृपा प्राप्त होताना दिसून येईल. अजून एक उत्तम गोष्ट ही आहे की ज्यांना ऋण झाले आहे, कर्ज झाले आहे तर ह्या मंगळाच्या बदलानंतर त्यांनी ऋण मोचक मंगल स्तोत्र वाचले तर त्यांना ते फायदेशीर होईल. अथवा ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः, ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः या मंत्राचा जप करत करत 108 मसुराचे दाणे प्रत्येक दिवशी मंगळाचं भ्रमण पुढील 2.5 महिने मेषमध्ये असताना जर मंगळवारी सूर्योदयाच्या समयी त्या मंगळाच्या होऱ्यामध्ये मंगळवारी ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः या मंत्राने 108 मसुराच्या डाळीचे दाणे वाहिल्यास ऋणातून मुक्तता प्राप्त होताना दिसून येईल. त्यानंतर पुढे येणारी राशी आहे म्हणजे वृश्चिक. कुंडलीच्या प्रथम स्थानामध्ये 8 हा आकडा दिला असेल अथवा चंद्र पत्रिकेत ज्या ठिकाणी बसला आहे तिथे 8 हा आकडा आला असेल तर तुमचे वृश्चिक लग्न आहे अथवा वृश्चिक राशी आहे. ज्या जातकांचे वृश्चिक लग्न आहे अथवा वृश्चिक राशी आहे त्यांना मंगळाचे भ्रमण हे उत्तम स्थानातून आहे, षष्ठ स्थानातून आहे. हा मंगळ तुमच्या शत्रूंचा पराभव करेल, कोर्ट कचेरीमध्ये तुम्हाला यशाची प्राप्ती करून देईल. तसेच हा मंगळ तुम्हाला स्पर्धा परीक्षामध्ये यशाची प्राप्ती करून देणार आहे. जे वृश्चिक लग्नाचे जातक स्पर्धा परीक्षांना बसलेले आहेत अथवा बसणार आहेत त्यांना निश्चितपणे यशाची प्राप्ती होणार आहे. षष्ठ स्थानातून रोगावरती त्या ठिकाणी तुम्ही मात कराल. पूर्वीचे जर कुठले रोग असतील त्याचे निदान होत नसेल तर रोगाचे निदान होऊन त्यातून तुम्हाला मार्ग मिळून रोगमुक्ती होण्याकडे तुमची वाटचाल होईल आणि रोगातून तुम्ही मुक्त व्हाल. षष्ठ स्थानातून मंगळ जाणार आहे. मातुल घराण्याबरोबर वृश्चिक लग्नाच्या अथवा वृश्चिक राशीच्या जातकांना दूरवर प्रवासाचा योग येईल आणि त्यातून लाभ होईल. षष्ठ स्थानातून जाताना मंगळ हा रणोत्साहीपणा दाखवतो. म्हणून घाईघाईने एखाद्या कार्यामध्ये कोणाशी स्पर्धा करू नका. तुम्ही तुमचे काम स्वतंत्र करा कारण मंगळ तुमच्या पत्रिकेचा लग्नेशून 6 स्थानातून जाणार आहे अथवा चंद्रराशीचा मालक हा स्वतः चंद्रापासून 6 स्थानामध्ये जाणार आहे. लग्नेश 6 स्थानामध्ये शत्रूंना पराभूत करेल,
रोगावर मात करेल, कोर्ट कचेरीमध्ये यश देईल, पण रणोत्साही बनवेल, ज्यातून दुश्मनी निर्माण होऊ शकते. म्हणून तसे कोणत्याही प्रकारचे काम करू नका. रागावरती नियंत्रण ठेवा, क्रोधावरती नियंत्रण ठेवा आणि खर्चावरती नियंत्रण ठेवा. कारण व्ययस्थानावरती मंगळाची जी दृष्टी पडेल तुमच्या पत्रिकेमध्ये, तर तुम्ही खर्चावरती निश्चितपणे नियंत्रण ठेवा आणि खर्च कपात, खर्च म्हणजेच पैशाची त्या ठिकाणी जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करा आणि खर्चाची कपात करा. म्हणजे निश्चितपणे मंगळाच्या या भ्रमणाचा तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर पुढे येणारी राशी आहे म्हणजे धनु. ज्या जातकांचे लग्न हे धनु आहे, म्हणजे कुंडलीच्या प्रथम स्थानात 9 हा आकडा आहे, गुरुची राशी ती आहे, मंत्री राशी आहे आणि गुरुची ती अत्यंत प्रभावी राशी अशी आहे. कारण ती कालपुरुषाच्या कुंडलीचा नवमेश होते, कालपुरुषाच्या कुंडलीत ती नवमात असते. तर धनु लग्न असेल अथवा चंद्र जिथे बसला असेल पत्रिकेत तिथे 9 आकडा आला असेल, म्हणजे धनु राशी असेल, तर मंगळाचे भ्रमण हे पंचमातून जाणार आहे, पंचमेश पंचमातून. धनु लग्न अथवा धनुराशीच्या जातकांना संतान प्राप्तीचे योग आहेत अथवा संतानाच्या संदर्भामध्ये काही विशेष उत्तम बातमी ऐकायला मिळेल. शैक्षणिक क्षेत्रामध्ये यशाची प्राप्ती होताना दिसून येईल. पंचमेश पंचमातून आहे म्हणजे प्रेम, प्रणय प्रसंग याच्यामध्ये मंगळ हा यशाची प्राप्ती करून देताना दिसेल. सट्टेमध्ये यशाची प्राप्ती होताना दिसेल. लॉटरी याच्यामध्ये यशाची प्राप्ती होताना दिसून येईल. फक्त पंचमाधिपती तो जसा होतो तसा तो द्वादशीतून पंचमामध्ये येतो. तर संतानाच्या आरोग्याची मात्र काळजी घ्या. ज्या धनुराशीच्या जातकांना संतान प्राप्ती झालेली आहे त्यांनी संतानाच्या आरोग्याची मात्र काळजी घ्यायची आहे. त्यानंतर पुढील येणारी राशी आहे ती म्हणजे मकर. कुंडलीच्या प्रथम स्थानात 10 आकडा दिलेला असेल अथवा मंगळ जिथे बसला आहे तिथे 10 अथवा चंद्र जिथे बसला आहे तिथे 10 आकडा आला असेल, म्हणजे चंद्र राशी मकर आहे अथवा लग्न मकर आहे, तर मंगळाचे भ्रमण हे तुम्हाला चौथे जाणार आहे. चतुर्थेश चतुर्था करून हा मंगळ तुम्हाला भूमी खरेदी करून देईल, भूमीचा लाभ करून देईल, प्रॉपर्टीचा लाभ करून देईल. फक्त चतुर्थेश चतुर्थातून जाताना मंगळ लाभेश होऊन तिथे येणार आहे आणि तो लग्नेशाचा मित्र नाही, परंतु मकरेमध्ये मंगळ उच्चीचा होतो. म्हणून मकर लग्नासाठी हा मंगळ उत्तम जरी असला तरी तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारे वाद घालू नका, कारण चतुर्थेश चतुर्थातून कुटुंबामध्ये वादाला कारणीभूत होईल. दशमावरती मंगळाची दृष्टी येते म्हणजे कार्यक्षेत्रामध्ये कोणतेही निर्णय घाईने घेऊ नका. आणि चौथी दृष्टी सप्तमावर येते, तर पार्टनर बरोबर पहिले 5 दिवस भांडू नका. ते काय म्हणतात आहे ते समजून घ्या आणि ऐकून घेण्याचा प्रयत्न करा. कारण मंगळ हा अतिशय घाई करणारा ग्रह आहे, कारण तो स्पीडने कोणतीही राशी तर बदलतोच, परंतु त्याचा वेग हा अतिशय जास्त आहे आणि त्यामुळे तो तापटपणा, उग्रपणा, घाईने निर्णय घेणे या सगळ्या गोष्टींचा कारकग्रह आहे. जी गोष्ट आपल्याला टाळायची आहे ती गोष्ट टाळल्यास मंगळाचे भ्रमण हे अनुकूल आहे. चतुर्थेश चतुर्थातून जाताना तुम्हाला प्रॉपर्टीचा तर लाभ देणार आहेच, मातृसुखाचाही त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे आणि चतुर्थ स्थानातून जाताना त्यामुळे वाहन सुख अथवा नवीन वाहन येण्याचेही योग या मंगळाच्या भ्रमणामुळे तुम्हाला 1.5-2 महिन्यामध्ये दिसून येणार आहे. म्हणजे मकर लग्नाच्या जातकांना हे भ्रमण उत्तम आहे. ज्या जातकांचे लग्न कुंभ आहे, कुंडलीच्या प्रथम स्थानात 11 हा आकडा आलेला आहे अथवा चंद्र जिथे बसला आहे तिथे 11 आकडा आहे, म्हणजे चंद्र राशी ही कुंभ आहे, तर मंगळाचे भ्रमण हे सहज स्थानातून जाणार आहे. सहज स्थान म्हणजे तृतीय स्थान. मंगळ तृतीय स्थानाचा कारक ग्रह आहे. उपचय स्थानामध्ये मी मगाशीच सांगितले, उपचय स्थान 3, 6, 10, 11 ही जी कुंडलीची स्थान आहे ती उपचय स्थान आहे. उपचय स्थानात पापग्रह बलवान असतात. तृतीयातून तुम्हाला फळ काय मिळणार आहे, तर तुमचा साहस हा मंगळ वाढवणार आहे, पराक्रम वाढवणार आहे, कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही जिद्दीने काम करणार आहात, तुमची ऊर्जा शक्ती वाढवणार आहे. तसेच हा मंगळ तुम्हाला नेतृत्व करण्याची संधी देणार आहे. मग हे सर्व लाभ कोणाला होणार आहेत, तर जे कुंभ लग्नाचे जातक पोलीस यंत्रणेत कामाला आहेत, मिलिटरीमध्ये कामाला आहेत, सरकारी क्षेत्रामध्ये कामाला आहेत, राजकारणात कामाला आहेत, इलेक्ट्रॉनिक्स फील्डमध्ये कामाला आहेत, अशा सर्व क्षेत्रातील लोकांना या गोष्टीचा लाभ होणार आहे. तृतीयातून तुम्हाला देशांतर्गत छोटे प्रवास घडवेल, हस्ताक्षर करण्याची वेळ येईल. एखाद्या महत्त्वाच्या कागदपत्रावर हस्ताक्षर करत असताना, आणि तृतीय स्थान हस्ताक्षराचे आहे, तर महत्त्वाच्या कागदपत्रांवर हस्ताक्षर करत असताना काळजीपूर्वक करा, कारण हा जो निर्णय तुम्ही आत्ता घ्याल तो तुमचा लॉंग टर्मसाठी असण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच मंगळाचे हे भ्रमण होत असताना कुंभ लग्नाला मंगळ हा लग्नेशाचा मित्र ग्रह नाही, परंतु तो तृतीयातून जात आहे. म्हणजे ते भ्रमण तिथून जात असताना तुम्ही कोणत्याही प्रकारे व्यवहार करत असताना, कागदोपत्री व्यवहार करत असताना अतिशय विचारपूर्वक व्यवहार करा. हा मंगळ तो संदेश तुम्हाला देत आहे. बाकी मंगळाचे जे भ्रमण जाणार आहे ते अतिशय उत्तम जाणार आहे. त्यानंतर पुढची राशी येते ती म्हणजे मीन. मीन राशीला मंगळ हा नवमेश होऊन धनस्थानातून जाणार आहे आणि मीन लग्न म्हणजे ज्या जातकांच्या कुंडलीत प्रथम स्थानात 12 आकडा आहे, 12 आकडा असून कुंडलीत चंद्र जिथे बसला आहे तिथे 12 आकडा आहे, म्हणजे मीन लग्न आहे अथवा मीन राशी आहे, तर धनेश धनातून जाणार आहे. उत्तम भ्रमण आहे. नवमेश धनातून जाताना कुटुंबामध्ये धनाची अभिवृद्धी होईल,
धनसंग्रह वाढेल, कर्जातून मुक्तता मिळू शकते. धनेश धनातून जाताना तो अष्टमाला दृष्टी देईल. तर प्रवास करताना मात्र सावधपणे प्रवास करा, कारण हा मंगळ अपघात घडवू शकतो, कारण समोर त्याची शत्रू राशी तूळ आहे. म्हणून प्रवास करत असताना त्या ठिकाणी काळजीपूर्वक प्रवास करावा. धनेश धनातून जात असताना तुम्हाला अचानकपणे धनाची प्राप्ती तो करून देणारा आहे मंगळ, आणि नवमेश धनातून जाताना तुम्हाला वडिलोपार्जित इस्टेटही प्राप्त करून देणार आहे. फक्त उजव्या डोळ्याची काळजी घ्यावी आणि कुटुंबामध्ये कलह होईल असे बोलू नका. त्याचं कारण असे आहे की मंगळाचे ते स्थान जरी असले तरी धनस्थान हे वाचेचे आहे, आणि मंगळ हा अतिशय तापट ग्रह आहे. तर तुमच्या बोलण्याने, तुमच्या वाचेने हिंसा निर्माण करू नका, नाहीतर तुम्हाला त्रास होऊ शकतो. बाकी मीन लग्नाच्या जातकांना अथवा मीन राशी जातकांना हे जाणारे मंगळाचे भ्रमण उत्तमच आहे. ज्या जातकांना म्हणजेच कन्या लग्न आणि तूळ लग्न यांना विशेष या मंगळाच्या भ्रमणाची काळजी घ्यायची आहे. म्हणून त्यांनी मंगळाचे भ्रमण बदलेपर्यंत पुढील 2.5 महिने 2 जून नंतर मगाशी जे मी आधीच्या व्हिडिओमध्ये आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये उपाय सांगितलेले आहेत ते उपाय काटेकोरपणे पालन करून गेल्यास त्यांना उत्तम फळ प्राप्त होताना दिसून येईल, यात संशय नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि बेल आयकॉनवरील बटन दाबा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ पाहता येतील. श्री शिवाय नमस्तुभ्यम.